संदीपजी वाघमारे यांनाही विनंती राहील आपण या मंचावरती आपलं स्वागत. चला खारघर क्रिकेट संघ इमिजिएटली क्षेत्ररक्षण रचना करायची आहे. खारघर क्रिकेट संघ टाइम अलर्ट केला जाणार आहे. आणि बघा तुम्हाला पहिल्या सत्रासाठी प्रत्येक सामन्यामध्ये 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये जास्त वेळ घेतली तर तुमचा एक क्षेत्ररक्षक 5च्या ऐवजी 4 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहेत. टू कॉमेंट्री कक्षमध्ये रोशन पाटील, कर्नाला तारा यांच्याकडे आपण बोलूया. बघा सर्वात महत्त्वाची सूचना असेल, वेळेचं बंधन तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला त्या ठिकाणी समाप्त करावी लागतील. मोठी स्पर्धा, मोठं आयोजन आणि तितकंच शिस्तबद्ध असं आयोजन, त्यामुळे तुम्हाला या शिस्तीचं पालन या क्रीडांगणामध्ये करावं लागेल. पहिला सामनाच्या रात्रीमधला 2 टीममध्ये सुरू होतोय. डावाला सुरुवात या ठिकाणी होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा, शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. तर पहिल्या षटकासाठी खारघर संघाचा अष्टपैलू खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्जाला ओमकार पाटील आणि त्याच्या बरोबरीने सलामीवीर 2 खेळाडू असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज देवस संघाचा आपण पाहताय समाधान वाघमारे आणि त्याच्या बरोबरीने नॉन एंडला खेळाडू असेल सागर पाटील. ओमकार पाटील पहिल्या षटकामध्ये आला. लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली. आजच्या रात्रीमधला पहिला सामना पॉवर प्ले ऑन. टाळांचा गजर होता दोन्ही संघांसाठी आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय. त्या ठिकाणी ओमकार पाटील समोर अनुभवी खेळाडू देवस संघाचा समाधान वाघमारे सागर पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल तेच सारा होता. अतिशय वेगाने बॉल डिलिव्हर केला. लेंथ बॉल आपण पाहिला. थोडासा बॅट अँड पॅडच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि सुरुवात मात्र डॉट बॉलने केली ओमकार पाटील या खेळाडूने. दमदार खेळाडू, रायगड टेनिस क्रिकेट जगतामध्ये याही खेळाडूचा सातत्याने उल्लेख आपण होताना पाहिला. अतिशय चांगला अष्टपैलू गुणवान खेळाडू खारघर संघाचा पहिल्या ओव्हरमध्ये समोर प्रचंड अनुभवी समाधान वाघमारे. यावेळेला हलकीशी आतली कडा घेतली आहे. लॉफ करत होता बॉलला. त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये फील्ड झाला चेंडू आणि पहिली सिंगल अकाउंट ओपन झालं. त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या देवट टीमचं समाधान वाघमारे या खेळाडूचं एक धाव आपण पाहिली धावफलकावरती लागताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्हाला पहिली 4 षटकं कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये फेकावी लागतील. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. डाव्या हाताचा खेळाडू सागर पाटील आता स्ट्राईक एंडला आलाय. पहिली सिंगल, पहिला डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. डावाला सुरुवात झाली. 1 रन खात्यामध्ये ॲड झाली. बॅटिंग करताना देवत संघाच्या प्रियांशी 11 टायगर 11 देवत हा संघ आपण पाहतो आमच्या कर्जत पनवेल परिसरातील हा संघ. पनवेल शहराच्या अगदी बाजूला असलेलं गाव, तर एका बाजूला खारघर बेल्टमधील हा खारघर संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहता सहभागी होताना. यावेळेला देखील आपण पाहिला बिग हिटचा प्रयत्न होता. बॉल थोडासा टॉस केला, राईज झाला. टप्पा अतिशय चांगला होता. बॉलच्या लाईनमध्ये नव्हता आणि बॅटचा फेस लवकर क्लोज केला फलंदाजाने. त्यामुळे आपण पाहिला हा बॉल डॉट, निर्धाव चेंडू. जशी सुरुवात समाधान वाघमाने केली, पहिला बॉल डॉट खेळत असताना तशी सुरुवात मात्र आता सागर पाटील देखील करतोय. पहिला निर्धाव चेंडू फेकला ओंकार पाटील या गोलंदाजाने. राईट आर्म राऊंड द विकेट. शफल झाले होते. यावेळेला आपण पाहिला फॉलिंग स्लिपचा प्रयत्न होता, परंतु इथे खरं तर आपण पाहिला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टाईम करता आलेला नाही आहे. बॉलपर्यंत पोहोचले नव्हते फलंदाज त्या ठिकाणी सागर. आणखीन एक डॉट चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डाव्या हाताचा खेळाडू म्हटलं की नेहमी आक्रमक. ओमकारचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर उजव्या हाताने तो गोलंदाजी करतो आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं बॅटिंग करताना तो डाव्या हाताने दमदार फलंदाजी देखील करतो. हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं. आणि यावेळेला आपण पाहता चांगली गोलंदाजी पहिल्या P1मध्ये हा गोलंदाज मात्र दबाव टाकत असताना देवत संघावरती चांगलं कमबॅक या षटकामध्ये. आणखीन एकदा पुन्हा एकदा सफल झाले. फॉलो केलं फलंदाजाला. हे खतर अनुभव आहे ओमकार पाटीलचा. मोठ्या स्पर्धांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू त्याच्याकडे असणारा अनुभव तो मात्र या ओव्हरमध्ये सिद्ध करतोय. मग हेही विसरता कामा नये. एका बाजूला मयूर वाघमारेसारखा अतिशय वेगवान तेजतर्रार गोलंदाज आणि त्याहीपेक्षा चांगला फलंदाज ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्व प्रेक्षकांच्या भुवया उंचावण्याची कामगिरी त्याने करून दाखवली होती. स्वतः मालिकावीर राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. त्याचं देखील येणं बाकी आहे, परंतु मैदानामध्ये संघर्ष करतो सागर पाटील हा खेळाडू. या वेळेला कोला टाकला बॉल डाऊन द लेग आणि इथे
डावी यष्टी आय थिंक मिस केली, परंतु पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. अतिरिक्त रन्स पहिली एक्स्ट्रा रन या इनिंगमधील खर्च करतोय ओमकार पाटील हा खेळाडू. यॉर्कर टाकायचा होता, परफेक्ट यॉर्कर टाकायचा होता, पण थोडासा दिशा आपण जर पाहिली भरकटली, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती आतापर्यंत तब्बल 2 धावा. पहिलं षटक P1चा मार्गस्थ असताना 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मिड ऑफच्या दिशेमध्ये एक फिल्डर उभा आहे. त्याच वेळेला आपण पाहताय खरं तर इथे रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल ओमकार पाटीलला. फिल्डिंगचं विविध रचना आपण जर पाहिली तर ऑन साईडला डीपमध्ये 2 फिल्डर उभे केलेत, लॉंग ऑन आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या मधोमध एक फिल्डर उभा आहे. त्याच वेळेला आपण बघा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हाफ ट्रॅकर बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची सुरुवात ड्रीम स्टार्ट मिळवून दिली आहे ओमकार पाटीलने खारघर टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा आल्या धावफलकावरती बिनबाद फक्त 2 धावा. चला आपण एकत्र जास्त होऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. दमदार आयोजन आणि दमदार नियोजन. खरं गेले कित्येक महिने कित्येक दिवस या स्पर्धेत चर्चा होती संबंध टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. स्पर्धा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि आज आपण पाहताय बघता बघता ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि खूप चांगलं आयोजन नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहताय. आणि मगाशी देखील मी उल्लेख केला 4 व्हीलर हे साधं सोपं काम नाही आहे आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर खेळाडूला 4 व्हीलर मिळेल, खूप मोठं पारितोषिक राहील. आणि खारघरचा सूरज पाटील त्याच्या नावावरती ऑलरेडी एक 4 व्हीलर आहे, तर एका बाजूला मयूर वाघमारे त्याच्या देखील नावावरती एक 4 व्हीलर आहे. ओव्याच्या मैदानावरती सूरज पाटीलला पहिली 4 व्हीलर मिळाली होती. त्याचवेळेला आपण पाहिला ओव्याच्याच मैदानावरती रायगड प्रीमियर लीगमध्ये मयूर वाघमारेला 4 व्हीलर मिळाली. हा एक योगायोग मात्र या सामन्याचा आपण इथं पाहताय आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी 4 व्हीलर आहे. क्या बात आहे. म्हणजे आणखीन एखाद्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाचं एक एखादं टेनिस बॉलमध्ये मोठं अचिव्हमेंट असतं. बाईक सर्रास आपण पाहिला प्रत्येक स्पर्धांमध्ये, परंतु 4 व्हीलर कार आदरणीय संतोषजी म्हात्रे त्याचवेळेला त्यांचे सर्व सहकारी, खरं तर त्यांचं मी विशेष मनापासून कौतुक करेन. चांगलं आयोजन नियोजन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला आहे जयेश पाटील. सेकंड ओव्हरमध्ये समोर फलंदाज समाधान वाघमारे. याही वेळेला आपण पाहिला लेंथ बॉल टाकलाय, अगदी मागे टाकला होता बॉल, टप्पा पडला, खाली राहिला आणि इथे निर्धाव चेंडू आपण पाहता विकेटच्या मागे स्वतः अनुभवी खेळाडू विश्वास पाटील 40+ मास्टर या संघाचे चांगलं दमदार योगदान देत असताना. आणि जयेश पाटील म्हटलं की एक उत्तम गुणसंख्या लेखक म्हणून त्यांची ओळख राहिली आणि तितका चांगला खेळाडू म्हणून सध्या भूमिका साकारत असताना खारघर टीमकडून सेकंड ओव्हर फार रेडकडून मात्र हे षटक. सेकंड बॉल याही वेळेला गुडघा टेकत क्या बात आहे बैठक शॉट आणि आजच्या रात्रीमधला पहिला विध्वंसक फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला. त्या फटक्याने मात्र आजच्या रात्रीतला हा पहिला सिक्सर समाधान वाघमारेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला बॉल थोडासा मागे टाकला, त्यानंतर थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, बैठक शॉट पाहायला मिळाला आणि चांगलं टायमिंग फलंदाज समाधान वाघमारेचं. संतोषजी म्हात्रे, रमेशजी म्हात्रे या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक, त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला या स्पर्धेचा मोठा इव्हेंट क्रिकेटचा. टेनिस क्रिकेट जगतामध्ये आज सर्वजण या स्पर्धेकडे पाहत आहेत आणि प्रत्येकाने मात्र भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिला. tenniscricket.in 2 मिलियन सबस्क्रायबर, 20,11,000हून जास्त सबस्क्रायबर ज्या चॅनलने पूर्ण केले त्या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेला आणखीन ग्लॅमर प्राप्त झालं आहे. त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर मराठी भाषेवरती उत्तम प्रभुत्व असणारे एक अभ्यासू समालोचक आमचे मित्र करण काळन येदुटणे, त्याचवेळेला आमचे महागुरू निवेदकाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातील ताकदीचे निवेदक MD गडगे सर यांना आपण पाहताय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे उसाटणे गावचे जतीन गोंधळी आणि त्याच वेळेला आपण पाहता आमचे DJ SDC त्यांना आपण या ठिकाणी पाहताय. राऊंड द विकेट आले, सागरसाठी बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने हा फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. वेगवान स्ट्रोक, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार.
जयेश पाटील वरती आता अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज. एक षटकार एक चौकार पण या इनिंगमध्ये पाहिला. डगआउटमधून मात्र आरडाओरडा होतोय. थोडासा आपण शांतता राखा. मोठ्या आपण इव्हेंटमध्ये सध्या सहभागी झालो आहोत. चांगली स्पर्धा. राऊंड द विकेट शफल झाले. यावेळेला फिरून मारल्या बॉलला आणि पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. सागर पाटील ही इज ऑन फायर. षटकार. एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम. जय श्रीराम. आपण बघता खरं तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण विकेटचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. स्टम्प्स कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे तुम्हाला दृश्य पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन tenniscricket.in अतिशय चांगलं काम या वाहिनीचं राहिले. संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत आणि संपूर्ण त्यांची टीम त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट होताना. परंतु या ओव्हरमध्ये आपण जर पाहिला जणू काय एखादा VIP नंबर .6146 आणि आता शेवटचा नंबर बाकी आहे. 17 धावा ऑलरेडी खर्च केल्या जयेशने या षटकामध्ये. आणखीन एकदा क्या बात आहे. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. छोटा बॅक बडा धमाका मिला मौका और जडा छक्का. एंड इज वेल. शेवटच्या बॉलमध्ये षटकाराला आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या जयेश पाटीलने तब्बल 23. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर देवस संघाची धावसंख्या धावफलकावधी लागली ती म्हणजे आतापर्यंत तब्बल 25 धावा. विपक्षय CSK सिद्धी करवली क्रिकेट संघासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंगसाठी संपर्क साधावा आणि नाणेफेकीसाठी तुम्हाला मात्र हा पहिला पुकार असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा कर्नाला. सेकंड ओव्हरमध्ये मात्र आपण पाहिलं धावांची गती प्रचंड वाढवली. मोमेंटम आता मिळालाय देवस संघाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 आले. आता पुन्हा सेकंड स्पेलमध्ये आला ओमकार पाटील. हे षटक फार निर्णायक राहील कारगर संघासाठी. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये थोडासा संयम दाखवला फलंदाजाने. आता आक्रमकता त्यांची मागच्या ओव्हरपासून पाहायला मिळाली. समोर समाधान वाघमारे. याही वेळेला हाफ हेलिकॉप्टर पिसारवे आणि उद्योजक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. इथे यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचे संघनायक CSK सिद्धी करवले. नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. हो टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. कारगर संघाने ओव्हर रेट चांगला मेंटेन केला. पहिल्या 3 ओव्हरसाठी 12 मिनिटं 18 सेकंदाचा तर कालावधी त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आम्ही करतोय. प्रत्येक संघाला हे करावं लागेल. या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. 4 व्हीलर त्याच्या नावावरती राहिली असा एक दमदार खेळाडू. मागील काही स्पर्धा किंवा मागचा काही कालावधी जर पाहिला त्याच्या वाट्याला बॅट पॅच आहे. त्यामुळे इथे त्याला चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करायची तर एका बाजूला आपण त्याला चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करायची तर एका बाजूला आपण पाहता बिनबाद जी भागीदारी झाली पहिल्या विकेटसाठी. ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या कारगर टीमला. चांगली भागीदारी झाली पहिल्या विकेटसाठी. समाधान वैयक्तिक 943. करंट रन रेट आपण जर पाहिल्या मॅचमध्ये तर 14.33. प्रोजेक्टेड स्कोर असणार हा खेळाडू. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मात्र क्विक ॲक्शन. सचिन दादा कडू आमच्या TV अंपायर. त्याच वेळेला जावेद परिसर एका बाजूला आमचे कैलासजी पोरजी. 3 क्वालिफाईड पंच या स्पर्धेला चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना चेक केलं जाईल. निर्णय पेंडिंग. धावसंख्या धावफलकावधी आतापर्यंत 43. चांगली सरासरी मेंटेन ठेवली. जवळजवळ 14 चमकदार कामगिरी या खेळाडूने केली. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मात्र या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. आणि आज आपण पहिला प्रेसी या खरं तर बॅटचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती सूरज पाटीलने कमबॅक केलंय. 2 खेळाडू बघा पुन्हा एकदा योगायोग. दोन्ही खेळाडूच्या नावावरती एक 4 व्हीलर आहे. सूरज पाटील कारगरचा तर समोर असेल मयूर. पहिला कोणत्याही गोलंदाजाला मयूरने सोडलं नव्हतं. इतकी चांगली फलंदाजी त्याने केली होती. आणि त्याचे फटके आपण जर पाहिले ताकद कमी टायमिंग जास्त. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि इथे आपण पाहता सिंगल रन मिळाली. देव टीमला धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धावफलकावरती
नुकताच पेंदर नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूने सलग 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला. आणि बघा इथे विश्वास पाटील ज्याने झेल सोडला होता, आणखीन एक खेळाडू त्याने एक झेल सोडला होता, जीवनदान दिलं होतं मयूर वाघमारेला, आणि त्याचा पुरेपूर फायदा आता मयूर वाघमारेने उचललाय. आणि हे गरजेचं आहे. तुम्हाला संधी क्रिकेटमध्ये फार कमी मिळते आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीत तुम्हाला सोनं करावं लागतं. आणि इथे मात्र त्याचा फायदा उचलत असताना मयूर वाघमारे हा खेळाडू 55 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मयूर सज्ज होतं ओव्हर द स्टंप्स. याही वेळा फुल टॉस, आडव्या बॅटने हा फटका पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. लगातार 2 षटकार आणि मयूर वाघमारे आता आक्रमक झालाय. मी मगाशी या खेळाडूचा उल्लेख केला ज्याने पेंदर नाईट स्पर्धेमध्ये सलग 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. आता विश्वास पाटील त्यांच्याकडे असणारा अनुभव, त्या अनुभवाच्या जोरावरती कमबॅक करते का हे पाहावं लागेल. याही वेळेला फक्त दिशा दिले, फटका लाजबाब गॅपमध्ये, बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दोन्ही फिल्डर फक्त पाहत बसले कारण वेगवान फटका होता. बॉल चालला सीमा पार, चौकार. अगदी सहज मारतोय, जणू का तो प्रॅक्टिस करतोय नेटमध्ये, त्या पद्धतीने तो फटके खेळतोय. इतकी त्याच्याकडे खरं तर आक्रमकता, त्याच्याकडे अनुभव आहे आणि भरपूर चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि वैयक्तिक 6 बॉल 19 वरती खेळतो. संघाची धावसंख्या 65. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोखावं लागेल मयूर वाघमारेला. विश्वास पाटील गोलंदाजी मार्गवती सज्ज होताना टो क्रशिंग यॉर्कर प्रत्युत्तर दिलंय लेग बिफोर द विकेट साठी. अनुभवाने परिपक्व असणारा विश्वास पाटील त्याने केलं कमबॅक. बिग विकेट डाऊन मयूर वाघमारे बॅक टू द डगआउट. भरपूर मोठा अनुभव विश्वास पाटील यांच्या जवळ आहे, त्याचा फायदा त्यांना झाला. बरोबर आपण पाहिला प्लम एलबी टो क्रशिंग यॉर्कर बॉलच्या अगदी लाईनमध्ये आले होते. प्लम एलबी होताना आपण पाहिलं बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट सर्व काही अगदी योग्य होतं. आणि त्या ठिकाणी फलंदाजांना बाद घोषित केला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात जावेद परिसर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. आता तोच गोलंदाज या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर, त्याला हे करतं क्रिकेट आहे. अप अँड डाऊन्स आम्ही नेहमीच सांगत असतो, जसा मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये चढ उतार असा सुख दुःख असं, तशा क्रिकेटमध्ये देखील अप अँड डाऊन्स आपण नेहमी पाहिले. आता या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का विश्वास, हे पाहायचा. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय भूषण. यावेळेला ऑन साईडला फटका, विकेट हॅट्रिकची संधी ओमकार. आणि इथे या स्पर्धेमधली 5वी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय आणि वैयक्तिक पहिली या स्पर्धेमधली 5वी विकेट हॅट्रिक आणि पहिली विकेट हॅट्रिक या आजच्या सामन्यामध्ये पूर्ण करतोय विश्वास पाटील हा खेळाडू. क्या बात आहे. तरी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. अरुण म्हात्रे तुर्बे, प्रदीप पाटील आमच्या संयोजन समितीचे सदस्य आहेत. त्यानंतर वामन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे. हा अरुण भोईर तुर्बे आणि आमचे रमेश म्हात्रे ते आलेले आहेत बघा. इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत. रोहिदास ठाकूर कोपरा, आपले स्वागत आहे. तत्पूर्वी ते नाणेफेक केली जाईल दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. चला नाणेफेक करण्यासाठी वासुदेव शेठ पाटील खारगर यांना आम्ही आमंत्रित करतो. आणि ताई पाटील ज्या खारगर प्रभागाच्या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. वासुदेव शेठ या, संतोष शेठ म्हात्रे, रमेश शेठ म्हात्रे उद्योजक यांच्या वतीने आपणास आम्ही इथे आमंत्रित करतो. यावर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. 9393 म्हणून परिचित असणारे उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आमच्या ऑर्गनायझर आहेत. स्वागत आहे. वासुदेव शेठ पाटील साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे
आणि रमेश शेठ म्हात्रे यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेले आहात. प्रथमतः आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर आपला येतोचे सन्मान माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते इथे केलं जाईल. संतोष शेठ आपण रमेश शेठ इथे आलेले आहेत. प्रत्येक दिवशी बक्षिसांची बरसात पाहतो. आमची बघा A1 जोडी दमदार शिलेदार. एका बाजूला आपण अजयला पाहतो. यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन CSK सिद्धी करवले. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे यश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या बाजूने दत्ता शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अजय नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय का असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण करणं आपण का पसंत केलं? आमची बॉलिंग चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करू. त्यांनी सांगितलं आमची गोलंदाजी चांगली आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची फलंदाजी सक्षमरित्या आहे. सिद्धी करवली संघाची सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धाव संख्या रोखण्याचा प्रयत्न करू. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचे ऑर्गनायझर पाहतो संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच. उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांची संकल्पना आहे. समोर आपण मालिका बिलसाठी 4 व्हीलर्स कार पाहतो. ही संकल्पना या 2 आमच्या शिलेदारांची आपल्याला कशी वाटली? आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं आहे आणि आपल्या विभागामध्ये अशा मॅची पहिल्यांदाच झाल्या. थँक्यू सो मच. सिद्धी करवली क्रिकेट संघाच्या नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? आम्ही प्रथम फलंदाजीच घेतली असती कारण का आमचे बॉलर थोडे चांगले आहेत. तर एकंदरीत 2025 प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेत CSK सिद्धी करवली क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स अर्थात कामगिरी हस्तगत कशी राहिलेली आहे? कामगिरी चांगली आहे. डायगर नाईटला पण आम्ही 3 नंबर मारलेला आहे. कामगिरी चांगली आहे. समोर आपण मालिकाबीरसाठी 4 व्हीलर्स पाहतो. इथे खऱ्या अर्थाने अल्टो कार मारुती सुझुकी कंपनीची एकंदरीत मालिकाबीरसाठी आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पहिली अशी रेग्युलर स्पर्धा आहे प्रकाश ज्योतातील की त्या स्पर्धेमध्ये मालिकाबीरसाठी 4 व्हीलर्स आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे. लाईट वेट भरपूर उजेड आहे आणि मालकावीरसाठी कार आहे त्यामुळं आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच. योते संगनायक आमचे चिंद्र क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी सिद्धी करवली क्रिकेट संघाला तत्परी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. मी उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब आणि माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांना आमची विनंती आहे की पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झालेली आहे ते वासुदेव शेठ पाटील खारगर यांचा आपण इथे सन्मान करावं. खेळ स्टार्ट असेल बघा. खेळ स्टार्ट एक उदांत कल्पना बुरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पनवेल महानगरपालिकेचं एक नगरसेवक त्यांच्या परिवारात होण्याचं भाग्य लाभलं. त्यांचा येतोची सन्मान वासुदेव शेठ पाटील साहेबांचा इथे केला जात आहे. सामन्याकडे वळणार आहोत. यापूर्वी आवाज ऐकला आपण. उर्वरित मान्यवरांचा सन्मान सत्र संपल्यानंतर आपण करणार आहोत. चला वासुदेव शेठ पाटील साहेबांचा येतोची सन्मान उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते केलं जात आहे. रोहिदास दादा ठाकूर इथे उपस्थित आहात. सत्र संपल्यानंतर आपला सन्मान इथे केला जाईल. तत्परी बोलूया. यापूर्वी आवाज ऐकला कर्नाटक विभागातील एक दमदार आवाज रोशन पाटील यांचा. आता बोलणार आपण करण कालन हेदुडने. तत्पूर्वी DJ सूरज सँडी DJ सूरज चौधरी यांच्याकडे बोलूया आणि लगेचच करण कालन यांच्याकडे बोलणार आहोत. हॅलो हॅलो चेक. चेक. थँक्यू सो मच MD गडगे सर आणि रोशनश्री पाटील सर. कार्यसिद्धी स्नेहिसो प्रथम त्याला वंदन करा. सकळ विघ्न नष्ट होती सांगे हिंदू परंपरा. सांगे हिंदू परंपरा. त्या विघ्नार्त्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी देखील आपण मानाचा मुजरा करूयात. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी कार्यसम्राट सरपंच ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे कार्यसम्राट सरपंच आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योगपती रमेश शेठ म्हात्रे यांच्याद्वारे श्रद्धांजली चषक 2025 पिसारवे. चौथ्या रजनीचा हा पहिला सामना आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल कव्हर्सला मारायचा होता पण ठीक आहे घेऊन बॉल निघालाय थर्ड मॅनला.
मक्खन आउटफिल्ड बॉल थांबणार नाही. पहिला चौकार. एकोणीस फेब्रुवारी जवळ आपल्या राजाची शिवजयंती. हा माहोल जेव्हा जेव्हा डीजे SDC कोणत्याही स्पर्धेमध्ये असतात, राजांची गाणी तुम्हाला वारंवार ऐकायला मिळतील आणि आमचा आवाजाची फार चांगली काळजी ते घेत आलेले आहेत. सो डीजे SDC आपलं देखील आम्ही आजच्या चौथ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत करू. मयूरला आपण पाहतोय फ्रंट लाईन बॉलर. शॉट ऑफ लेन, पूल फसलाय, मिड ऑफ. ओ चांगला प्रयत्न, फिनिश केलं नाही बॉलला हातामध्ये. बॉल जमिनीला सध्या आपण पाहतोय लँड झालेला. फार चांगला प्रयत्न केला मिड ऑफचा फिल्डर भालचंद्र वाघमारे. ऍक्शन रिप्ले पा. ओमकार स्ट्रायकिंग एंडला होते. हा बॉल बाहेर निघत होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करायचं होतं, बॅटच्या वरती चढला, टॉप एज घेऊन मिड ऑफच्या फिल्डरने फार चांगला प्रयत्न केला भालचंद्रने, पण शेवटच्या क्षणापर्यंत बॉलपर्यंत तो पोहोचू शकला नाही. टेनिस cricket.in संतोष इंदाणेकर यांची वेबसाईट, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट, जिने टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आज आणलेले आहेत. संपूर्ण टीमचं आपण स्वागत करू. ऑफिशियल स्कोरर आमचे कम्प्युटर स्कोरर आहेत जतीनजी गोंधळी, मॅन फ्रॉम उसाटणे. टार्गेट या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर ते 66 धावांचं आहे. सार्थ धन्वी 11, शिवशक्ती खारगर टॉस जिंकून फिल्डिंग ज्यांनी केली. प्रियांश 11, टायगर 11 देवदने 65 बनवलेला आहेत. धावा सध्या 5. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह केला, मिड ऑनला ओहो मिसफील्ड केली, लॉंग ऑन कडे बॉल चाललाय, नाही थांबणार, अलॉंग दी कार्पेट. येतोय दुसरा चौकार. एकशे 38वा चौकार आपल्याला पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेमधला, जो फलंदाज सूरज पाटीलचा बॅट मधून आलेला आहे. कारगरचा असा एक स्टार खेळाडू ज्याच्या नावावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मधली एक मालिकावीरची 4 व्हीलर कार आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज ज्याच्या नावावरती देखील मयूरचा एक 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळते, जी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याला मिळाली होती. मयूर ऑल इंडिया ओपन मध्ये ॲज अ बॉलर म्हणून ज्याला आपण बघितलेलं, पण ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला त्याने देवत गावासाठी जबरदस्त बॅटिंगही केलेली आहे. फर्स्ट वॉर्निंग येते अंपायरची. जावेद फरीद सरांचा सिग्नल आलेला आहे. वेळेचं बंधन, टाइम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. धावा फलकावरती 9. वाघमारे ओहो चारोखाने चित, अनप्लेबल डिलिव्हरी. वाघमारेचा कमबॅक, क्लीन बोल्ड. राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. माँसाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर मावळ्यांच्या सोबतीला वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून रायरेश्वराच्या पिंडीवरती स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिरं, आज जी मूर्त्या ज्यांच्यामुळे टिकून आहेत, तो राजा म्हणजे माझा छत्रपती. भर स्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. तर इथे देवत गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, एकेकालचे नामांकित क्रिकेटर यशवंत वाघमारे देवत यांचं आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 मध्ये आपलं स्वागत आहे. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती. मी म्हणेन रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची सध्याची ही बहुचर्चेत असलेली स्पर्धा. ठाण्यामधून जवळपास 150 ते 200 टीम्सने कॉल केले असतील आमच्या मॅनेजमेंट टीमला. इतक्या या स्पर्धेचे वेध प्रत्येक संघाला लागले होते, प्रत्येक खेळाडूला लागले होते. ग्रामीण टेनिस बॉल, मग रायगडामधले फक्त खेळाडू खेळत आहेत, पण ठाण्यामध्ये या स्पर्धेची चर्चा तितकीच आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्याचं प्रमुख कारण की या स्पर्धेमध्ये असलेली मालिकावीर अल्टो K10 4 व्हीलर संविजन पा थेट यॉर्कर पॉपिंग क्रीज मध्ये पडला, ब्लॉक हॉल ज्याला आपण म्हणतो, आणि त्या ब्लॉक हॉल मध्ये पडल्याबरोबर यस त्यांचा वेध. वैभव आला, हेल्दी एज, शॉथर्डला बॉल होता, तिथून लागून बॉल निघाला फाईन लेगकडे. 2 फिल्डर 1 बॉल, पहिली धाव पूर्ण करण्यात आली.
आवाज आताही येतोय. कदाचित नाराज असावे इनफिल्ड मधले खेळाडू. बॉल कसा तुला अडवता आला नाही शॉर्ट थर्डच्या फिल्डरला हेच सांगतात मयूर. सध्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. एक विकेट पडले, 10 धावा धावफलकावरती. 2 बॉलमध्ये 5 ओमकार. वैभवची पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. प्रचंड वेग आहे मयूर वाघमारेकडे आणि इव्हन व्यावसायिक स्तराचा त्याच्याकडे फार कमी वयामध्ये आलेला अनुभव तो आज या मॅच मध्ये ओततोय. दुसऱ्या बाजूने ओमकारला खेळावं लागेल कारण सूरज पाटीलची महत्वपूर्ण विकेट पडली आहे 4 नंतर. 10ला 1 या षटकातील एक बॉल अजूनही बाकी आहे आणि इक्वेशनचा आपण विचार केला टोटल तर बॉल बाकी आहेत ते 25. 56 धावांची गरज आहे. रनवे मध्ये थोडासा अडथळा आणि जेव्हा जेव्हा अडथळा होतो योग्य ऑप्शन असतो गोलंदाजाकडे की बॉलला न टाकणं तोच चूज केला आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती येत असताना मयूर वाघमारे. लॉंग ऑन लेग फिल्डर ठेवला तर या सर्कलचा बाहेर डीप स्क्वेअर लेग फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला केलाय. मयूर आताही नाराज आहे. कॅच पकडायला हवेत. गोलंदाजाचा प्रयत्न सुरू आहे. धावा डिफेंड तुम्हाला करायचे आहेत. एक धाव फार महत्वपूर्ण असेल. ओमकारच्या बॅटमधून आलेली सिंगल. हा स्टम्प विजन पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल जसा राईज झाला बॅटच्या थोडासा वरती लागला त्यामुळे एलिव्हेट करता आलं नव्हतं ओमकारला. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा 1 गडी बाद. उर्वरित समीकरणाचा आपण विचार केला 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये बनवायचा 55 धावा बॅटिंग करणाऱ्या सार्थ धन्वी 11 शिवशक्ती खारघरला. तर इथे सिद्धिकरोली गावातील गणेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आपले स्वागत आहे. आज आम्ही पाहतो प्रत्येक दिवशी ज्यांच्या माध्यमातून घरगुती भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थाने सक्षमरित्या हाताळली जाते ते सुनील पाटील पिसारवे, विनोद दवणे पिसारवे, नारायण म्हात्रे पिसारवे आणि सचिन म्हात्रे तुमचं मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट सध्या 13.75 आहे बिकॉज बनवायचा 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये 55 धावा. लास्ट विकेट सूरजची आपण बघितली ज्याचा बॅटमधून एक चौकार आला होता. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा आपण पाहतोय ओमकार पाटीलला सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. सागर पाटील जो समोरच्या एंडकडून अर्थातच पिसारवे गाव एंडकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा ऑन साइडला 2 फिल्डर. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, शॉर्ट फाईन लेग आत, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आत, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर आतमध्ये. शॉफल झाला. कोला टाकला होता. अपील आहे या वेळेला पण गोलंदाजाला माहिती आहे की चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. स्टम्प विजन हे देखील आकर्षण आहे. टेनिस क्रिकेट .in देखील आपण आभार व्यक्त करूया. स्टम्प विजन मधून सध्या तुम्ही पाहताय प्रिव्हियस बॉल शफल झाला. ऑफ स्टम्पचा बाहेर हलका निघालाय आणि दोन्ही पायांच्या मधून बॉल स्टंपला न लागता बॅटचा संपर्क नव्हता आलाय. पहिला डॉट. पुल करायचा होता व्यवस्थित कनेक्शन नाही. मिड ऑनला चेस करून बॉल चालला वाडिश लॉंग ऑन कडे जिथे मयूरला आपण पाहत आहोत. एक धाव येते या बॉलवरती आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टार्गेट असताना सार्थ धन्वी 11 शिवशक्ती खारघर संघासमोर 66 धावांचं पार्टनरशिप बिल्ड करायचे आणि पॉवर प्ले मध्ये धावा आल्या पाहिजेत कारण नंतर पुन्हा मयूरचं एक षटक बाकी आहे जो फ्रंट लाईन बॉलर आहे. वैभव म्हात्रे. ओहो एज होती पाहायला लागलाय. सेल्फ फॉलोथ्रो मधून फार वेगाने गोलंदाज चान्स होती पण यावेळेला कदाचित फलंदाजाने त्याचा व्ह्यू ब्लॉक केला असावा. मागून बॅकअप थोडंसं लेट येत असावं. डबल माइंड झालाय. गोलंदाज मात्र थांबला. डेरिकेटला चान्स त्याने घेतली नाही. त्यामध्ये एक धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली बॉलिंग केली पहिल्या 3 बॉलमध्ये. जतीन चान्स दिली नाही फलंदाजांना. फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत बिकॉज पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धावा आल्या नाही. 66 ला चेस करत असताना 13.20चा सुरुवातीला रिक्वायर्ड रन रेट होतं. चॉप केलाय. स्टम्पचा बाजूला बॉल सिली पॉइंट मध्ये मिळेल फक्त ती एकच धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. सिंगल डबलने सध्या काम सुरू आहे पण त्यामध्ये एका दुसरा मोठा फटका हवा आहे. रिक्वायर्ड 100ला जर मेंटेन करायचं असेल तर पहिलं षटक जेव्हा कंप्लीट झालं तेव्हा 13.75चं रिक्वायर्ड 100 होतं. पर ओव्हर तुम्हाला 13 धावा बनवायच्या होत्या.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात. 2 बॉल बाकी आहेत पॉवर प्लेचे. मात्रे स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन द बॉल, फिल्डर पाहतोय, जज करतात मयूर पण पाहतच राहतील. मात्रेने पहिला मारलाय खणखणीत षटकार. काय इमान असेल सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर त्यांनी रायगड बनवला. 20 धावा धावा फलकावरती आहेत. षटकाराने इम्पॅक्ट पडलाय खारघरच्या डावामध्ये. फुल लेंथ आहे, हेल्दी एज, शॉर्ट थर्डकडे बॉल, ओमकारचा कॉल, नॉन स्ट्रायकिंगला संधी आणि मात्रेला आता जावं लागेल. कॉल जरूर नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचा असतो. क्रिकेट हेच सांगतं जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल जातो, पण त्यामध्ये वैभव तयार नव्हता. चूक कोणाची हा तर प्रश्नचिन्ह, पण मैदानाचात विकेट आली आहे. सार्थन धनवी 11 शिवशक्ती खारघरची 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 20 धावा 2 विकेटचं नुकसान. तर श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पर्धेचे आमचे आयोजक संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच रमेश शेठ म्हात्रे, उद्योजक यांचे खास परममित्र खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लहू शेठ पाटील, त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. मैदानामध्ये देवत क्रिकेट संघ खेळतो निश्चित स्वरूपात आणि देवत क्रिकेट संघासाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्मान्य उद्योजक निलेश शेठ वाघमारे, उपसरपंच विजय शेठ वाघमारे आणि संदीप शेठ वाघमारे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. O2 करण कालेन यांच्याकडे आपण बोलूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. श्रद्धांजली चषक 2025 चौथी रजनी पिसारवेची स्पर्धा रायगड, ठाणे, संपूर्ण जिथे जिथे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे मोठ्या संख्येने या स्पर्धेची चर्चा आहे. रायगडचे सागरदादा पाटील हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आमचे आज ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, व्हॉइस ऑफ चिंचवली आगाजी शेळके सर यांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. ॲज अ कॉमेंटेटर आज ज्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. 20ला 2, 18 बॉलमध्ये 46ची गरज आहे. पुन्हा कंटिन्यू करतोय मयूर वाघमारे. कवसला चाललाय, बॉल निघालाय डीप एक कव्हरमध्ये. फिल्डर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली धाव येते ती फलंदाज अतुलच्या बॅटमधून आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. ओमकारकडून फार अपेक्षा आहेत. आता ओमकार पाटील जो आपल्याला आघाडीला येत असताना पाहायला मिळतोय 8ला नॉट आउट आहे. पण हे जे षटक आहे या डावामधलं मयूर वाघमारेचं, ते ठरवणार आहे की रिझल्ट ही मॅच कोणाच्या बाजूने जाणार आहे. बिकॉज वाघमारे विकेटसाठी आलाय आणि ओमकारला जर या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही तर 35 पेक्षा जास्त धावा 2 षटकांमध्ये फार कठीण असतील. शेवटच्या या ओव्हरमध्ये धावा यायला पाहिजेत. 21 आपण विचार केला तर 17 बॉल 45 धावांची गरज. खोलात होता ऑनसाइडला, बॅटचा चेहरा बंद केलाय. ऑनसाइडला टर्न करण्यात आला, बॉलला वाईड लॉंग ऑन कडे. सेकंडचा कॉल थोडा उशिराने धावलाय, रन आउट, फलंदाज बाद. ला 3 विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अतुलची विकेट पडली लास्ट ओव्हरमध्ये, जी विकेट रनआउट झाली होती तिथे आपण बघितलं होतं फलंदाज वैभव मात्रेला. आता अतुलची विकेट पडली आणि मैदानाचा नवीन फलंदाजाचं आगमन होत आहे. ऑफ स्ट्राईक येत आहे.
तनिष पाटील पार्टनरशिप करायचे. आता विकेट पडतायत. फाउंडेशन नाही सध्या, पाया मजबूत नाही. 66 धावसंख्येला चेस करत असताना अटॅक करावा लागेल ओमकार पाटीलला. समोर कोणता गोलंदाज आहे यापेक्षा आपल्याला काय करायचंय. 16 बॉल 44 धावांची गरज. मयूर, ओहो तिखट बाउन्सर, मसालेदार बॉल आलाय आणि इथे 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग येत असताना गोलंदाज आला. एका बाउन्सरचा कोठा. पुन्हा अंपायरने आपला डिसिजन मागे घेतलेला आहे. बॉलचा पद्धतीने राईट झालाय. जवळून शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता पण ज्यामध्ये वेग प्रचंड आणि वेगासोबत जी लेंथ होती बाउन्सरने पूर्णपणे बीट केलं ओमकारला. ओहो डाऊन दी लेग आला आणि थेट चाललाय इन टू दी फॅन्स. प्रेक्षक गॅलरीमध्ये ओमकारचा षटकार. काय फटका आलाय. थोडी लाईन फक्त मिस केली. लेग स्टंपला बॉल आला आणि ऑन साइडला टर्न करण्यात आला. ओमकारने वेगाचा वापर केला आणि बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवले. फटके यायला पाहिजे ते कॉन्फिडन्स देऊन जाणार. धावा फलकावरती 28 बॉल बाकी. आता 14 आणि 14 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. 38 वाघमारे राऊंड द विकेट. कट करायचा होता. बाउन्स होता या बॉल मध्ये मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डिपिश कवा पॉइंट रेडी आहे. त्यासोबत लॉंग ऑफला फिल्डर आहे. ऑन साइडला लॉंग ऑफला थोडंसं वाईडिश ठेवलंय. मिड विकेट त्यासोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 13 बॉल 38 मॅच. इम्पॉर्टंट असेल हा बॉल. ओमकार पाटील चान्स घेणार आहे मोठ्या फटक्यासाठी की पाहूयात. सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. दुसऱ्या बाजूने चान्स मयूर निश्चितपणे घेईल ओमकारच्या विकेटसाठी. सॉफ्ट हँड हवेत खेळला. एक्स्ट्रा कव्हर. सॉफ्ट डिसमिसल. अटॅक केला नाही. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ओमकार पाटीलची प्राइजलेस विकेट जाता जाता मयूर वाघमारेने मिळवले. 28 ला चौथा धक्का. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. सार्थ अँड धन्वी 11 शिवशक्ती खारघरला. बघा आमचे जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघाचे एक आदर्श क्रिकेटर ऑर्गनायझर प्रतिनिधी विजय पवार यांचे खास परममित्र आणि डायगर गावातील एक आदर्श क्रिकेटर शंतनू पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे समवेत सागर पाटील या आपण व्यासपीठावर स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. बारा बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. सार्थ अँड धन्वी 11 शिवशक्ती खारघर संघाला या मॅचचा आपण विचार केला. पॉवर प्ले मध्ये मयूर वाघमारेने 2 षटकांचा त्याचा स्पेल सुरुवातीचं पहिलं षटक आणि आता पॉवर प्ले एंड झाल्यानंतर हे षटक इम्पॉर्टंट राहिलं बिकॉज 8 धावा आल्या आणि जाता जाता ओमकारची जी विकेट मिळवायची होती तो बॉल टाकण्या अगोदर मी म्हणालो की मयूर चान्स घेणार आहे विकेटसाठी आणि इथे मात्र ओमकारने ती विकेट दिली. सॉफ्ट हँडने खेळला, हवेत खेळला, ही त्याची चुकी झाली. वेळ जास्त घेऊ नका. आणि दररोज या स्पर्धेमधली आणखी एक संकल्पना की 15 वर्षाच्या खालील वयोगटामध्ये दररोज लकी ड्रॉद्वारे आपण त्या भाग्यवान विजेत्याला सायकल देत आहोत. हॅट्स ऑफ टू यू. मॅनेजमेंट टीमचं मनापासून कौतुक करायला हवं. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योगपती आदरणीय रमेश शेठ म्हात्रे, खंबीर साधे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेटरी आणि या सर्वांद्वारे आपण पाहत आहोत स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजली चषक 2025 पिसारवे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. आडवा बॅटने समोर खेळला. लॉंग ऑन कडे बॉल जिथे मयूर सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे आपण पाहतोय 29. 11 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. मॅच मध्ये
ओमकार पाटील जर असता तर कदाचित मी म्हणालो असतो की ओमकार जोपर्यंत आहे तोपर्यंत खारघर या मॅचमध्ये असणारच आहे, पण सध्या मी म्हणेन 60-40, 60 दैवत 40 खारघर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय तनिष पाटीलला, माफ करा विश्वास पाटील. खोलात होता, लॉफ्ट करायचा होता, पण एज घेऊन बॉल पॉइंट कडे आलेला आहे. सिंगल इम्पॅक्ट पडणार नाही. 10 बॉल 36 धावांची गरज आहे. 10 बॉल 6 षटकार हा देखील विचार फलंदाज करत असावे, पण सध्या तरी अटॅक करायला पाहिजे. षटकार चौकारांना डील झाली तर या मॅच मध्ये क्लोज येतील खारघर. शुभमला आपण पाहतोय पुन्हा, जो गोलंदाज आहे 4th ओव्हर मध्ये. लॉफ्ट केला, लॉंग ऑफ, बॅट फिरले हातात, मिस टायमिंग आणि त्या फिल्डरने टिपलाय. एक सहज सोपा झेल ज्यावरती फलंदाज तनिष पाटीलची विकेट. कोंढाण्याचा इतिहास, राजांच्या मुखातून आपसूक जे उद्गार आले, गड आला पण माझा सिंह गेला. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंना याच कोंढाण्याच्या स्वारीवरती वीर म्हणून आला आणि तेव्हापासून कोंढाण्याला सिंहगड म्हटलं जातं. या भूमीमध्ये जे लोकनेते दिभा पाटील साहेब ज्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला होता उरणच्या मातीसाठी, आणि जे आता नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळ होते, संपूर्ण भूमिपुत्रांचा अट्टहास आहे की त्याला फक्त नाव लोकनेते दिभा पाटील साहेबांचंच लागावं. डॉट बॉल येत आहेत आणि या मॅच मध्ये आता प्रियांश 11 टायगर 11 देवत संघाला देखील येत असताना आपण पाहतोय. 8 बॉल 36. थोडा लेट झालाय, ऑकवर्ड पोझिशनला आला होता फलंदाज हा फटका खेळत असताना. ओहो, फुल लेन टाकला, बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर बॉल पडला आणि थेट विकेट किपरकडे. थोडासा लेट होत आहे. बॅट्समनचा अविनाशचा आपण विचार केला, सलग 2 डॉट आलेले आहेत आणि या मॅच मध्ये फार लेट आता आपण पाहतोय. धावा 30च आहेत, 5 विकेट पडलेले आहेत, बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. शुभम पाटीलला आपण पाहतोय या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल. 7 बॉल 36 धावांची गरज. फुल लेंथ होता, इथेही डॉट आलाय. सो शेवटचे 3ही डॉट आले या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 2 धावा, 1 विकेट काढली शुभमने. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा आहे 36. 6 षटकारांची गरज आहे. सार्थन धनवी 11 शिवशक्ती खारघरला. तर सन्माननीय कालूराम म्हात्रे पिसारबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 6 बॉल 36 धावांची गरज आपण पाहतो या मॅच मध्ये. सार्थन धनवी शिवशक्ती खारघरला. लास्ट ओव्हर मध्ये ऋतिक वाघमारे येत आहेत. 6 षटकार आले तर मात्र ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. क्रिकेट बऱ्याच वेळेला कॅमेलियन्स राड्यासारखा रंग बदलणारा खेळ आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा मॅचेस मध्ये बघितलाय, पण इथे 6 मारायचे आहेत, सोपं काम नाही. झालं तर या फलंदाजाला खारघर आणि इथे असलेले प्रेक्षक, ऑनलाईन जे प्रेक्षक पाहतात ते कधी विसरणार नाही. विश्वास फुल लेंथ आलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल, फिल्डर मयूर त्या ठिकाणी वेल जज कॅच, सहज सोपा झेल, फलंदाज बाद होतात. 30ला 6 हादरा खारघरला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, दॅट्स वाय चेक करण्यात येत आहे टी व्ही एम्पायर कडून. सचिन कडू सर सध्या चेक करत आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. टेनिस क्रिकेट.inचे टेक्निकल एक्सपर्ट आणि त्याचबरोबर 3rd अंपायर
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आउट. बॉल डीप होत होता. फुल टॉस जरूर होता पण थाय लेवलला अटेम्प्ट करण्यात आला बॅट्समन कडून. योग्य निर्णय आमच्या दोन्ही अंपायर्स कडून. ही संपूर्ण आमची टीम आहे अंपायरच्या आजच्या चौथ्या रात्रीमध्ये. जावेद फरीद सर, प्रचंड अनुभव आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट फार जवळून ज्यांना ओळखतं. दुसऱ्या बाजूला एक नामवंत प्लेअर कैलासजी पोरजे आणि त्याचबरोबर सचिनजी कडू सर. हे तीन आमचे अंपायर्स आजच्या चौथ्या रचनेमध्ये आहेत. इट इज वाईड बॉल. बाकी या मॅच मधले अजूनही 5 आणि 5 बॉल 35 धावांची गरज आहे. या डावामधली पहिली एक्स्ट्रा रन येते ज्यातील बॉलिंग युनिट जबरदस्त आहे. मयूर वाघमारे, सागर पाटील, शुभम पाटील आणि आता ऋतिक वाघमारे. पहिली एक्स्ट्रा रन जी वाईड. एट्स अँड टेकन. वन मोर विकेट डाऊन. 31 for 7. खारगर. जतीन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला बघितलं तर तिथे आपले मॅनेजमेंट टीम मेंबर कुपन घेऊन आहेत आणि लहान मुलांची गर्दी आहे. 15 वर्षाच्या खालील या मुलांसाठी आमच्या मॅनेजमेंट टीम कडून दररोज या स्पर्धेमध्ये एका भाग्यवान त्या विजेत्याला आपण सायकल देत आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. गाणं जसं वाजतंय ते रांगेत उभे आहेत सध्या त्या ड्रॉ मध्ये कुपन टाकण्यासाठी. पण प्रत्येक जण नाचत देखील आहे. आज एकाला सायकल मिळणार आहे. तो आनंद हे प्रत्येक जण सध्या साजरा करतात. वन मोर वाईड. वाईडने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 32 धावा धावफलकावरती. 66चा चेस आहे. 34 धावांची अजूनही गरज आहे आणि बॉल बाकी आहेत ते फक्त 4. ओहो, या वेळेला डाऊन दी लेग. या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे देवत संघ आहे. पण घडतंय काय, गोलंदाज कदाचित एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की ज्या टीमकडे मॅच असते बऱ्याच वेळेला फलंदाज एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. इथे हा गोलंदाज कदाचित काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न करत असेल. वेळ जास्त घेऊ नका पण त्यासाठी प्लीज देवत संघाला विनंती असेल, वेळेचं महत्व जेव्हा जेव्हा तुम्हाला पॅनल्टी बसते तेव्हा तेव्हा जरूर तुम्हाला वेळेचं महत्व आठवतं. आणि अंपायरने ऑलरेडी सिग्नल दिला होता जेव्हा पहिली ओव्हर कंप्लीट झाली होती. कट केलाय थर्ड मॅन, हाताला लागलाय बॉल. फाईन लेगचा फील्डर थर्ड मॅन कडे येतोय मात्र बॉल त्याच्या वाक्या बाहेर आलाय. हा चौकार. थँक्यू तरी ती मान्यवरांचं आगमन होत आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांचे व्याही अर्थात सोयरे मंडळी आदरणीय शिवनाथ ठोंबरे साहेब खोणी यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक 2025 स्पर्धेत आपले स्वागत आहे. बघा टाइम कंप्लीट होतो. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलेला आहे. तुम्हाला एक फिल्डर आत घ्यावा लागेल. हो, चॉप करायचा होता. वाईट यॉर्कर बँग ऑन टार्गेट. घड्याळाचे काटे कधी कोणासाठी थांबत नाही. ज्यांनी स्वतः घड्याळ बनवलं होतं 1510 मध्ये जर्मनीचा क्लॉक मेकर पीटर हेनलिन, त्यासाठी कधी घड्याळाचे काटे थांबले नाही. आपल्यासाठी कसे थांबतील. 37 धावा आहेत. बॉल बाकी आहेत फक्त 2 बॉल बाकी. ज्यामधला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपचा बाहेर कट करायचा होता. डॉट आला. शेवटचा एक बॉल फक्त आता या डावातील. 37 धावा आणि अंतरचा आपण विचार केला धावांचं अंतर तर ते 29 आहे. पाहूयात लास्ट बॉल वरती किती धावा येत आहेत आणि किती धावसंख्येच्या फरकाने प्रियांश 11 टायगर देवत संघ विजय मिळवतोय. श्रद्धांजली चषक 2025च्या चौथ्या रजनीचा पहिला सामना 28 धावांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवलाय प्रियांश 11 टायगर देवतने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच आपण होऊयात कोणत्या क्षणाचा विलंब न करता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. MT गडगे सरांकडे फक्त आपण सामनावीरचा पुरस्कार जाहीर करू. मयूर वाघमारे ज्याने
बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 19 धावसंख्येची रुबाबदार इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट जिथे ओमकार पाटील आणि सूरज पाटील या 2 फलंदाजांना ज्याने बाद केलं तो देवतचा सितारा मयूर वाघमारे मॅन ऑफ द मॅच. तर इथे देवत वाघमारे या सामन्याचा सामनावीर मनपूर्वक अभिनंदन. जी लढत झाली आज 4था दिवस पहिली लढत झाली. एका बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने बघायला मिळाला निश्चित स्वरूपात शिवशक्ती खारघर सारधवणी आणि धनवी 11 प्रियांशी 11 देवत क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे लढत झाली आणि या लढतीमध्ये निश्चित स्वरूपात देवत क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. शिवशक्ती खारघर क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आभार. या सामन्याचा हिरो इथे मयूर वाघमारे मयूर वाघमारे यावं आपण व्यासपीठावर. आताच शुभम पाटील वडवली एक आदर्श क्रिकेटर जयेश पाटील वडवली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि व्यासपीठावर आदरणीय शिवनाथ ठोंबरे साहेब खोणी यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तर या